रामकृष्ण हरी. विषमुक्तांना रोगमुक्त भारत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे माझ्या शेतकरी बांधवांनो. आपल्या घरचं बी 30, 35, 40 रुपये किलोनी विकलं आहे सोयाबीनचं. आज तीच बी तुम्हाला घेताना 150, 200, 250 रुपये किलो घ्यायची पाळी आली आहे. खताचं पोतं घेतलं तर 2000, 2100, 2200, 1800च्या पुढं खताचं पोतं आहे. ही सगळं बी आपण मातीमध्ये घालणार आहेत. खत आणि बी रिटर्न किती येईन भरवसा नाही. पाऊस पडन, कमी पडन, जास्त पडन, नुकसान होईन, काही होईन. पण आज एवढी डेअरिंग केली, एवढी डेअरिंग तुम्ही सेंद्रिय खत घरी तयार करण्याची तुम्ही करा. गाई म्हशी तुमच्या घरी बैल आहेत, ह्याच्या माध्यमातून तुम्ही खत तयार करायचा प्रयत्न करा आणि स्वतःच्या घरचं चांगलं आलेलं सोयाबीन, टपकळ आलेलं सोयाबीन चाळून तुम्ही ब्यासाठी धरा. ही बी आपल्यापासलं सोयाबीन घेऊन तीच बी तुम्हाला एकायला परत देतात. ही मानसिकता कंपनीची आहे. काय करतात? औषध लावून देतात नुसतं. एवढाच का फरक आहे ना. अरे तुम्हाला परिस्थिती सुधारायची तर तुम्हाला तुमच्या हातात आहे. लोकांच्या हाताकडे बघू नका. रासायनिक खत लाईनला लागून तुम्ही घेता म्हणजे घरात तुमचे आजार विकत आणता आणि झालेले आजार नीट करण्यासाठी परत दवाखान्यामध्ये लाईनला लागता. ही मानसिकता आहे. कमीत कमी सेंद्रिय शेतीकडे तुम्ही जर आज वळलात तर परिस्थिती मुलाबाळाची चांगली होईल. अन्यथा तुम्हाला इतकं भयान आजाराला तुम्हाला सामोरे जावं लागणार आहे की तुमच्या घरी तुम्हाला डोळं पुसता पुसता तुम्ही परेशान होता. रामकृष्ण हरी.